बंडू काशीनाथ गायकवाड आणि स्वर्गीय सोमवार रतन पाटील हे टॉस बॉक्समध्ये आणि टॉस बॉक्समध्ये या सेकंड सेमीफायनलचा टॉस आपण करणार आहोत. हेड अँड टेल ह्या नाण्याच्या दोन बाजू आपल्याला पाहायला मिळतात. टेल बॉल आहे मात्र हेड आलेला पिंपळ संघाच्या संघाकडून टॉस जिंकलेला आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांनी विनंती असली की आपण व्यापड्याची समोर व्हायचं आहे. वेगळ्या पिंपळ संघाला एक सामना आपण नक्कीच खेळणार आहोत. आता सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. टॉस आपल्या संघाच्या महत्त्वाचा होता. हो नक्कीच. आतापर्यंत जो आपल्या संघाने परफॉर्मन्स केलेला आहे त्या परफॉर्मन्सवर ॲज अ कॅप्टन आपण समाधान आहेत. हो. टॉस आपण जिंकला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलं. समोर संघ मानकोळ संघ किंवा तगडा संघ या संघाने मागील सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करताना जर नसं पिंपळा संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केलेलं आहे तर या संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये किती रन थांबण्याचा प्रयत्न कराल? 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. आणि आतापर्यंत जो संघ खेळला तो संघ पाहायला मिळेल की या संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही, तोच संघ आहे पूर्ण. आपला संघ अधिसूचनेचा टॉस मानकोळ संघ आपण गमावला सोबत आपल्याला फलंदाजी करायची. टॉस जर आपण जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग. मात्र आता प्लॅन बीचा आपल्याला वापर करायला लागेल ना, कारण आपल्याला प्रथम फलंदाजी करायला. प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? काय नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. सगळे संघ आपण बघितलं तर नंबर 1 वर हा संघ रँक करत आहे. आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील केला. तुमचा देखील चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. तर एक रफ अँड टफ सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो. आपल्या संघ अध्यक्ष टॉस बॉक्समध्ये बेस असे की टॉस जिंकलेला आहे पिंपळ संघाच्या संघाने का नाही प्रथम गोलंदाज स्वीकारला. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सगळ्यांच्या कॉल बॉक्समध्ये या. फक्त 5 मिनिटांचा आपण ब्रेक घेणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका. हा रिव्ह्यू आहे रिव्ह्यू आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेमध्ये आगमन होत ज्यांचे नेहमीच अल्पेश गायकवाड यांच्यावर खूप मोठा प्रेम राहिलेलं आहे. ज्यांची प्रत्येक स्पर्धा नक्कीच अल्पेश गायकवाड यांच्या अधुरी आहे. असे पावसाळी क्रिकेटचे आयोजक आपण पाहतो महेश भगवान ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. श्रीकृष्ण ग्राफिकचे प्रोपरायटर आहेत. सर्व आहेत. वेलकम महेश ठाकरे साहेब. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. महेश भगवान ठाकरे साहेबांची उपस्थिती आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र रबरबॉल क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा रांजणी या मैदानामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे आयोजक महेश भगवान ठाकरे साहेबांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण व्यापड्याचे पाहू शकता महेश भगवान ठाकरे साहेब यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो हे सर्व बॅनर्स जे आपण बघूया डिजिटल बॅनर्स हे सर्व बॅनर्स श्रीकृष्ण ग्राफिकची ही किमया आहे. आणि त्या श्रीकृष्ण ग्राफिकचे किमयागार अर्थात सर्व हे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. ओनली वन महेश ठाकरे साहेब त्यांच्या माध्यमातून नेहमीच बहुमूल्य सहकार्य आपल्याला नक्कीच लाभत असतं. त्यांची विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सचिन मस्के आपण आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आपल्याला इन्व्हाइट केले जाते अल्पेश गायकवाड यांच्याकडून.
कृपाच्या शासनाव गाजतय भिवंडी तालुक्यात. खूप खूप धन्यवाद माजी सरपंच मानकोळे रुपचंदचे माली साहेब. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सेकंड सेमीफायनल आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टीम आपण पाहतो न्यूक्रॉप पिंपळनेर जो संघ त्याच्यामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे आणि त्याला फाईट देण्यासाठी आता मात्र सज्ज होईल संघ चौठाराव मानकोळी. आतापर्यंत मित्रांनो जेशोमध्ये 11 स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत आणि जर रँकिंगचा विचार केला तर यंदाच्यामध्ये न्यूक्रॉप पिंपळनेर संघ 2 विजेतेपद आणि 2 उपविजेतेपदांसह नंबर 1 वर रँक करत आहे. ज्योतिबा सुरे ए संघ आपण जर बघितलं तर 2 प्रथम पारितोषिक आणि 1 तृतीय पारितोषिक नंबर 2 वर रँक करत आहे. त्यानंतर चौथाराव मानकोळे जयभजन भाबालेबे निसुद्धा मंजूर गावदे वेले यशोलन पालेले टीम मोडनगर आणि जनमन सलवले हे आपण बघितलं तर 7 संघ प्रत्येकी 1 विजेतेपासून नंबर 3 वर रँक करत आहेत. नंबर 4 वर जरमरी अलमगर बी आणि सुमित कुमार दिवे प्रत्येकी 2-2 रनर्स नंबर 4 वर रँक करत आहेत. त्यानंतर नंबर 5 वर गावदे अडी उमली आणि एकविरा हवे दिवे हे रँक करत आहेत. भगदाम डंगे प्रचित खानते आणि शिवचरोबा कोल हे संघ एक रनर्स नंबर 6 वर रँक करतात. गावदी वाडगर आणि सोनमाता वल नंबर 7 वर रँक करताना आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 8 वर जयभजन गोळसई आपल्याला गावदी भरोडे जयमसोबा पिंपळा जोगेश्वर जुना अंदुरकी आरके बिल्डर्स मानकोली एनआर बोरपाडा हे प्रत्येकी एक तृतीय पारितोषिकासह नंबर 8 वर रँक करत आहेत. आणि नंबर 9 वर आपण बघूया 2 चतुर्थ पारितोषिकांसह विजय ट्रिपल्सक 7 जनमन पिंपळा संघ रँक करताना आपल्याला पाहायला मिळते. हे रँकिंग आपण बघतो जेशेची मात्र सध्या रँकिंग नंबर 1 चा संघ न्यूक्रॉप पिंपळनेर संघ आपल्याला एन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. विपक्ष नंबर 3 चा चौथाराव मानकोळी संघ एन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो. संघ मैदानामध्ये ऋतिक मात्र विथ ऋतिक माली करेक्शन धनाजी पाटील खरे ज्ञानेश्वरजी गायकवाड आणि विनंती पण व्यापारी आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. क्लीन बॉल दांडी दिला आपण पाहतो परफेक्ट यॉर्कर आणि इथे मात्र 4 मुंडा चित होताना फलंदाज ऋतिक माली मागील सामन्यातील हिरो या सामन्यात पडतो 0.
लास्ट टाइम रबर वर्ल्ड क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते त्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतो श्रीकृष्ण ग्राफिकचे सर्व देखील आहेत. हे सर्व जे बॅनर्स पाहतो ते त्यांचे केबे आहे आणि नक्कीच आपण पाहतो श्रीकृष्ण ग्राफिकचे सर्व आणि सर्वात मोठ्या रबर वर्ल्ड क्रिकेट स्पर्धेचे आयोजक महेश भगवान ठाकरे साहेबांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांच्या इथेचे सन्मान आपण इथे करणार आहोत. हे आपण पाहू शकता IPS गायकवाड यांचे बंधू सोमनाथ गायकवाड यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता माहिती उद्यानावर शाल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान इथे केला जातो. महेश भगवान ठाकरे साहेबांचं नेहमीच अल्पेश गायकवाड यांच्यावर मोठं प्रेम राहिलेलं आहे आणि कुठलीही स्पर्धा त्यांच्या मैदानावर असल्यावर अल्पेश गायकवाड ही त्यांची पहिली पसंती देखील पाहायला मिळते. म्हणून आपण सामन्याकडे न्यू बॅटर वैभव माली इथे आपण पाहतो चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला चेंडू अर्ली ब्रेक थ्रू म्हणून दिला ऋतिक म्हात्रे वंडर बॉय ऑफ पिंपळेर आपण पाहतोय. खूप कमी कालावधीमध्ये या खेळाडूने देखील मोठी उंची गाठलेली आपण पाहतो. पहिला चेंडू पहिला हद्रा दिलेला आहे मानकुले या संघाला. नो बॅटर सिनियर वैभव माली ज्युनियर वैभव माली आणि सिनियर वैभव माली ही जोडी मैदानामध्ये सध्या पाहायला मिळते. महेश ठाकरे साहेबांची रजा घेताना आपला बहुमूल्य वेळ सभेसाठी दिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय. आपण आला त्या स्पर्धेची सोहळा वाढवलीत आम्ही आपले आभारी आहोत. त्याचं पहिली षटक मार्गसह ऋतिक म्हात्रे वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकांना सामनावीर फलंदाज सिनियर वैभव माली. इथे मात्र आपण पाहतो अंदाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न कुठेही चेंडूच्या लाईन मध्ये नाही आता खेळण्याचा प्रयत्न खरं तर चेंडूचा अंदाजच बांधता आलेला आहे फलंदाज सिनियर वैभव माली याला. रँकिंग नंबर 1 चा संघ आपण पाहतो न्यू क्लब पिंपळनेर तर दुसरा पोहोचलो रँकिंग नंबर 3 वर जो संघ रँक करत आहे 14 मानकुळे संघ सध्या पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू आतल्यात कुठल्या प्रकारची धाव खर्च केलेली नाही. चांगले गोलंदाजी ऋतिक मात्र वेग भिन्नाट देखील पाहायला मिळतात नियंत्रण देखील पाहायला मिळते. केवळ वेगावर शॉट नाही तर कंट्रोल देखील आपण पाहतो गोलंदाजीमध्ये ऋतिक मात्र याचा. स्वीकार मेस इथे मात्र हलकासा अपील मात्र हाईट फॅक्टर आपण जो दर्शवतात. एक सिंगल रन्स अखेर फलंदाज पूर्ण करतात. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत स्टेप साठी नक्कीच घेतले गेले. लेग मॅचच्या रूपाने एक धाव तर पूर्ण केली आपण पाहतो. अकाउंट ओपन होते 14 मानकुळे या संघाचं. प्रिन्स मॅचच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केले जाते. रवी गुलवे यांनी त्यांची ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. ऑनफिल्ड पद्धतीचा निर्णय कायम असणार आहे कारण कुठल्या प्रकारचं कॅमेऱ्यामध्ये ते कव्हर केलं गेलं नाही आणि म्हणूनच आपण पाहतो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय इथे इथे केवळ चेंडूला दिशा दिली आपण पाहतो. पॉइंट रिझन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज वैभव माली पूर्ण करतोय. सिंगल वैभव माली स्वतःच अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 2. सेमीफायनलला सेकंड आपण पाहतोय 14 मानकुळे विपक्ष न्यू क्लब पिंपळनेर. या अगोदरच आपण बघितलं तर जय कपरा वेले संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेला आहे. काल जरमरी अलिंबर भावेश पाटील आणि कंपनी संघाचं आव्हान त्यांनी संपुष्टात दिला होता आणि आता मात्र दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय मानकुळे विपक्ष पिंपळनेर या 2 संघामध्ये. लॉर फुटात चेंडू होता इथे आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू होता बिहाइंड द विकेट. फायनल एक रिझल्ट मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. आज खूपच चाचपडताना आपण पाहतोय सिनियर वैभव माली. खरं तर खूप कमी वेळा असं दृश्य दिसतोय की वैभव माली अशा प्रकारे खेळतोय. इथे आपण पाहतोय अगदी पहिल्या चेंडूचा सामना करताना तो थोडंसं धडपडताना आपण पाहतोय.
पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 धावांनी ऋतिक म्हात्रेच्या षटकाचा विचार करता या षटकामध्ये 3 धावा ज्या आलेल्या आहेत, मात्र त्यामध्ये एक लेग बॅचची धाव म्हणजे 2च धावा ऋतिक म्हात्रेने खर्च केलेल्या आहेत. सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये धनाजी पाटील मास. जिशेमध्ये सर्वात बिजी मॅन कोण असेल तर धनाजी पाटील मास. ग्रामीण क्रिकेटचं सर्वाधिक टेन्शन मास यांच्यावर असतं. आणि जिशेच्या स्पर्धांची लॉट पाडण्यापासून संघाला बोलवण्यापर्यंत कुठे जर कुठली जर समस्या उद्भवली तर सर्वप्रथम मास यांनाच कॉल केला जातो, कारण मास यांच्याकडे ती मोठी जबाबदारी देखील जिशेने सोपवलेली आहे. इथे मात्र आपण पाहतो ऑन साईडला खेळलेलं आहे बॅकवर्ड स्कोरलेग इजनमध्ये एक सिंगल धाव फलंदाज पूर्ण करतात. अखेर सिंगलने वैभव माली पोहोचतो आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येला. सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. दुसरी षटक घेऊन आला गोलंदाज नयन पाटील. संग्राम भरलाय जिंकलं दुर्मिळ शॉट आपण पाहतो या बऱ्याच दिवसांमध्ये असा फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. एकाच ऍक्शन मध्ये चेंडू निघून गेलेला सीमा पार सडक पे कडक कडक फटका कडक षटकार वैभव माळेच्या बॅटमधून. नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र अतिशय चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू आपण पाहतो पूर्णपणे बेट चकित केला होता फलंदाजाला. आपण पाहतो एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. बॅटकाट आपण दर्शवतात. एका सिंगल धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 15 वर. सेकंड सेमीफायनल आपण पाहतो चौथरा मानकुले अपेक्षा न्यू क्लब पिंपळनेर या 2 संघांमध्ये. गेल्या वर्षी अंकामध्ये चौथरा मानकुळे आणि जय बजरंग भावले बी हे 2 संघ नंबर 1 वर रँक करतात असलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं. दोन्ही संघाने समान चषक पटकावले होते आणि यंदाच्या मध्ये नंबर 3 वर सध्या रँक करताना आपण चौथरा मानकुळे संघ पाहतोय. इथे जोरदार आपल्याला आणि 15 आकाशाकडे फलंदाज बाद होतोय. सिनियर वैभव माळी याची केली संपुष्टात. दोन फलंदाज सौरभ भोईर येतोय. आपण सेकंड सेमीफायनल पाहतोय चौथरा मानकुले विपक्ष न्यू क्लब पिंपळनेर या 2 संघामध्ये. काल पहिल्या सेमीफायनल सामन्यामध्ये जडेमध्ये आलिमगड संघाला पराभूत करून जे खबर विजय संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले आणि या सामन्यात विजय संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारताना आपल्याला पाहायला मिळेल.
इथे या कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या 2 ने वाढून होते धावफलकावर 17 धावा. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 17, 2 बाद नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 14 मानकुले हा संघ. चौथ्या मानकुले संघाने हा सामना जिंकला तर सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीमध्ये धडक मारताना संघ पाहायला मिळेल. या अगोदर सावंदे स्पोर्ट्स सावंदे आयोजित जी स्पर्धा झाली होती डेडे ग्राउंड बिनार येथे उपसरपंच चषक सावंदे, त्या स्पर्धेमध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला होता आणि त्या चषकावर देखील नाव कोरलं होतं. तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं न्यू इकडे पिंपळनेर संघाने हा सामना जर जिंकला तर 5व्यांदा हा संघ अंतिम फेरीमध्ये धडक मारताना पाहायला मिळेल. या अगोदर 4 वेळा हा संघ पोहोचलेला आहे, 2 वेळा विजय ठरलेला आहे, तर 2 वेळा हा संघ रनर्स अप राहिलेला आहे. 2 षटके समाप्ती, धावसंख्या 17 आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर एक आगळी वेगळी शैली. दक्षिण आफ्रिकेनं गोलंदाज पॉल ॲडम्स प्रमाणे शैली असणारा नेत्रज गायकवाड आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. तर नेत्रज गायकवाडचा सामना करून फलंदाज वैभव माली, सौरभ भोईर आणि वैभव माली ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे, भीम टोला वज्र टोला आणि चेंडू सरळ सीमाशावर गेला, षटकार. शहरात मोजकेच असे खेळाडू आहेत ज्यांच्या नाव 4 व्हीलरचा जिंकण्याचा विक्रम आहे. आपण जर बघितलं तर पहिली 4 व्हीलर जिंकणारा खेळाडू पिंपळनेर संघाचा हरेश म्हात्रे होता, त्यानंतर हरेश पाटील होता, त्यानंतर विश्वास म्हात्रेच्या नावे अंजू संघाचा दुसरी 4 व्हीलर, त्यानंतर हेमन हरट तिसरी 4 व्हीलर बिहार संघाचा, त्यानंतर गोडसे संघाचा भावेश पवार, त्यानंतर कारंज संघाचा प्रतीक नाईक आणि त्यानंतर आपण बघितला तर वेतमाली मानकुळे संघाचा. असे मोजकेच खेळाडू आहेत ज्या खेळाडूने 4 व्हीलर्स जिंकण्याचा विक्रम तालुका क्रिकेटमध्ये केलेला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दिशा भटक्याला गोलंदाज पाहतो या पंचायत वाईट आणि अव्वल संघाची धावसंख्या पोहोचते ती 24 सेकंड सेमीफायनल आपण बघतोय मानकुळे विपक्ष पिंपळनेर या 2 संघामध्ये. पुन्हा एकदा दिशामध्ये भरकटाने गोलंदाज दिशान गोलंदाज सध्या पाहायला मिळते थोडस दबावमध्ये. पहिला षटकार जो खर्च झालेला आहे तिथे मात्र थोडस मानसिक दबाव इथे आपण बघतोय नेत्रज गायकवाड जो युवा गोलंदाज आहे त्याच्यावर. इथे हो केलं चेंडूला आणि हा चेंडू निघून जातो सीमा बार बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून षटकार. हुक आणि फलंदाज वैभव मालेने फटका खेळला. हुकचा फटका पाहायला मिळतोय. पूर्णपणे दडपणाखाली आपण बघतो नेत्रेश गायकवाड. आम्ही मगाशीच उल्लेख केला पण युवा गोलंदाज आहे. पहिला षटकार त्यांनी या पहिल्या चेंडूवर खर्च केला होता आणि त्यानंतर 2 वाईट चेंडू हाताळले आणि त्यानंतर षटकार देखील तो खर्च करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती वेगाने वाढून होते ती 31 धाव धावफलकावर पाहायला मिळतात. न्यूक्लियर पिंपळनेर संघाचा जर विचार करायचा झाला तर न्यूक्लियर पिंपळनेर संघाचा जो जुना काल होता तो जुना काल आता मात्र पुन्हा एकदा परत आलेला असं म्हटलं तर वावगं ठरेल. कारण यंदा जगामध्ये आपण पण न्यूक्लियर पिंपळनेर संघाने जवळजवळ सर्व स्पर्धामध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता पण त्याचा बघितलं 11 स्पर्धा खेळल्या गेल्यात आणि त्या 11 स्पर्धामध्ये आपण जर बघितलं तर तब्बल 4 वेळा हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे.
यावेळी मात्र पंचाचा बिमार दोचा इशाराने चिडून निघून जाते सीमा पार. लॉंग शॉट रिझल्ट मधून नॉन शॉट चौकार. धावसंख्या 36. पुढील चेंडू फेर देखील असणार आपण बघूया. या षटकामध्ये अगदी होलसेल रेट मध्ये धावा नक्कीच खर्च केल्या जातात. लॉंग शॉट चेंडू एक कंट्रोल फटका पाहायला मिळतो. या मिड रिझन मध्ये प्रोटेक्शन एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेचं समाधान मानावं लागेल फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचली 37 वर 37. लॉस ऑफ 2 विकेट 30 प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतो न्यू क्लब पिंपलर नंबर 1 रँकिंग करणारा संघ, तर दुसरा पोझिशन नंबर 3 वर रँक करणारा संघ चौथारा मानकुळ. या दोन संघामध्ये ईश्वरेशीच्या भूमिकेमध्ये विजय गायकवाड एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय. सर्वल्या मैदानावर गोवे चषकामध्ये त्यांनी आपल्यामध्ये क्रिकेट अजूनही जिवंत हे दाखवून दिलं होतं. अतिशय चांगली फलंदाजी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. विजय गायकवाडकडून एक बाजूला संघ ढासलत होता, मात्र एकाकी किल्ला लढवताना तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. इथे मात्र बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्या मिस. आता मात्र वापसी करताना गोलंदाज नेत्रेश गायकवाड पाहायला मिळतोय. स्कोर इज कॉन्स्टंट 37. लॉस ऑफ 2 विकेट 30 इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूला खेळ अजूनही शेष आहे. नेत्रेश गायकवाड बॉलिंग ड्राईव्हवर सामना करत फलंदाज सौरभ भोईर. यावेळी फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टोल वसूल. जसा चेंडू त्याचा समाचार. चेंडू पाहायला मिळतो सीमाबार षटकार. या अगोदर एस्टनच्या मागे प्रत्येकी 5-5 जल घेण्याचा विक्रम पूर्ण संघाचा जय इताडकर आणि गावदेव वेला संघाचा राजन थले यांच्या नावे होता आणि तो विक्रम मोडीत काढताना सर्वाधिक 6 जल घेण्याचा विक्रम विजय गायकवाड यांच्या नावे पाहायला मिळतोय. इथे लॉफ केला चेंडूला. लॉफ्टेड फटका. एकही धाव तिथे पूर्ण केली गेली आपण पाहतोय. तर अशा प्रकारे या निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर चौथ्यावर मानकुळ संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 43 धावा. इथून शेवटच्या षटकाचा केला शेष आहे. या स्पर्धेसाठी मित्रांनो आपण प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ ज्या आकर्षक ट्रॉफीज पाहतोय ते स्पॉन्सर केले गेले. तर स्वर्गीय बंडू काशीनाथ गायकवाड यांच्या समार्थ सोमनाथ बंडू गायकवाड आणि अल्पेश बंडू गायकवाड यांच्याकडून. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी पाहतोय. तर ट्रॉफीज आम्हाला स्वर्गीय चंद्राबाई सदाशिव माले यांच्या स्मरणार्थ जस्टिन दर्शन माले यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले. आणि उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजासाठी जे शूज पाहतोय ते आम्हाला जयेश खंडागले यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले. मॅन ऑफ द सीरीजसाठी ट्रॉफी किशोर पाटील उद्योगपती पिंपळास आणि पुष्प किशोर पाटील पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले. त्यानंतर मॅन ऑफ द सीरीजसाठी जो कूलर आपण पाहतोय, जो कूलर आम्हाला स्वर्गीय शंकर माले यांच्या स्मरणार्थ प्रीतम शंकर माले यांनी स्पॉन्सर केलेले आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये ट्रॉफी कोल्ड्रिंक्स स्वीट बॉक्स देखील आपण पाहतोय. ट्रॉफी जे अभिषेक काशीनाथ मात्रे यांच्याकडून स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय काशीनाथ कचरू मात्रे यांच्या स्मरणार्थ. कोल्ड्रिंक्स चित्रांश अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून आणि स्वीट बॉक्स प्रचिती दिगंबर गायकवाड यांच्या माध्यमातून. दक्ष गायकवाड होते बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकात येण्यासाठी. 3 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 43 धावा. सेकंड सेमीफायनल आपण बघतोय चौथारा मानकोडी विपक्ष न्यू क्लब पिंपलर या 2 संघामध्ये. या अगोदरच जग आपल्या वेल संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. दक्ष गायकवाड राईट मोर द स्टंप. यावेळेस करत विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रनचा दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडा चांगला नाही. निराशा आपण बघतो विजय गायकवाड आपल्या फिल्डरवर
2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 45 वर 45 धावा धावपगार पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ दक्ष गायकवाड शेवटचे षटक करण्यासाठी आलेला आहे. ऋषभ पंत फॅनमॅन फायनल विजय गायकवाड यांच्या मागे पाहायला मिळतात. हो 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 या उडाया वॉट अ शॉट. अगदी चेंडूच्या लिंबू बनवताना आपण बघतोय वैभव माले. वैभव मानेच्या बॅट मधून षटकारांनी संघाचा धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 6 ने पोहोचते 51. अर्धशतक देखील पूर्ण होतोय 14व्या मानकुळे या संघाचं. टाळ्यांचा आवाज आपण खेळाडू कक्षामधून ऐकतोय कारण 50 कंप्लीट झालेल्या 51 धावा आपल्याकडे जोडल्या गेलेल्या त्या 14व्या मानकुळे या संघाकडून. दक्ष गायकवाड याला दक्ष आता राहावं लागेल कारण वैभव माले आपल्या रंगात येताना पाहायला मिळते. हो हो आणखीन एक यावेळी देखील चेंडूला पंख लावताना आपण बघतो चेंडू निघून येतो सीमा पार. आणखीन एक षटकार अगदी चेंडूच्या हातामध्ये चामडी वळवायला सुरुवात केली वैभव माले यांनी. वैयक्तिक 43 धावसंख्या फलंदाजी करतो. अर्ध्या शतकापासून 7 धावांनी दूर आहे. आपण पाहतो वैभव माले याची विस्फोटक खेळी सध्या पाहायला मिळते. या गतीमध्ये परिवर्तन मेडिकल रिझल्टमध्ये चेंडू लावला तो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचूक अति घाई संकटात नाही. गाजतय भिवंडी आपण पाहू शकता मॅचचा बॉल आता मात्र मैदानामध्ये 58 धावा आपल्याकडे पाहायला मिळतात आणि अर्ध्या शतकापासून वंचित राहिलेला आहे. 44 धावांची खेळी केली वैभव माले फॅनीकडे फरकताना या स्पर्धेचा विचार करत या स्पर्धेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम सौरभ पाटील याच्या नावे 48 धावा. हंसिका पिंपळकर संघाचा फलंदाज त्याचं अर्धशतक देखील 2 धावांनी उकळलं होतं. सर्व लेखाजोखा नक्कीच धनंजय पाटील एक्सपर्ट स्कोरर मास यांच्या माध्यमातून खास आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. धावसंख्या 58. नऊ बॅटर मोहित माले आता मैदानामध्ये 5व्या क्रमांक करण्यासाठी आलेला आहे. शेवटचे षटक मार्गस्थ दक्ष गायकवाड शेवटच्या षटकात आलताना इथे मात्र क्लीन बॉल गेन अंडर दंडा बहार आणखी फलंदाज मोहित माले याची संपुष्टात येते खेळी. संघ जयकापराव वेले संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. जयकापराव वेले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम देखील आपल्याला पुढील महिन्यामध्ये नवे साल का तोहफा वेले क्रिकेट का धमाका आपल्याला पाहायला मिळेल. 13 जानेवारी ते 17 जानेवारी पाहायला विसरू नका. राधवी चषक
25-26 आयोजन वेले या मैदानावर. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव फलंदाज मिळून जातो. दुसरी धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटके देखील संपलेले आहेत. 4 षटकामध्ये चौथ्या मानकुळ संघाने प्रथम फलंदाजी करताना आपला धावफलक धावा जोडल्या त्या 60 आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. नेमकं पिंपळनेर संघासमोर अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणि आव्हानाचा पाठलाग कशाप्रकारे केला जाईल, काय घडेल काय बिघडेल या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समोरचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक अनेक धन्यवाद. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी आमचे परम मित्र धुमाळ सर. तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहताय तर फुल एन्जॉय करत कालपासून दत्तकृपा चषक 2025च्या माध्यमातून पाहतोय आपण. GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न असलेली ही स्पर्धा खूप चांगला खेळ आपण सध्या पाहतोय. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण एकदा परत. नेहमी वैभव माळीसाठी एकच सांगतो की जेव्हा जेव्हा चौथा हिरवास्फोट मानकुली संघ मैदानात असतो तेव्हा मात्र वैभव माळी नावाचा वादळ खूप मोठा असतोय आणि काय क्लास बॅटिंग. दुर्दैव म्हणावं लागेल की मात्र अर्धशतक आपला कंप्लीट करता आला नाही. अतिशय छान बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आणि ते बॅटिंगच्या बळावर मात्र 4 षटकामध्ये तब्बल 61 धावांचं आव्हान उभं केलंय. इथे मात्र न्यू एकविरा पिंपळनेर या टीमच्या विरुद्ध. तर पाहतोय आमचे दोन्ही पंच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय आपण. एक चांगली धावसंख्या आपण विचारून चालता येणार नाही की या असोसिएशनमध्ये टॉप क्रमांक 1 वर जो रँक करतोय त्याच टीम विरुद्ध या धावा खूप जास्त नाही आहेत. पण क्रिकेट आहे समोर प्रतिस्पर्धी टीम जर पाहिला आपण चौथा हिरो स्पोर्ट हा सुद्धा क्रमांक 3 वर रँक करतोय. म्हणजे धुमाल सर एकूण जर विचार केला आपण 1 आणि 3 मध्ये टफ फाईट पाहायला मिळेल. मानकुली ग्रामपंचायतचे माजी सरपंचांनी खूप एक चांगलं व्यक्तिमत्व मानकुली गावाचा रूपचंद माली दादा यांच्याकडून चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमला आणि खास करून आयोजकाला त्यांनी या शुभेच्छा दिलेत. खूपच खूप धन्यवाद रूपचंद माली साहेब आमच्यासोबत तुम्ही लाईव्हला आहेत. दोन्ही बॅटर खेळपट्टीवर तगडे बॅटर पाहतोय आपण. हार्दिक गायकवाड आणि सुमित ऋतिक मात्रे. ऋतिक मात्रे आणि हार्दिक गायकवाडी जोडी या सातत्याने कुठलंही परिवर्तन नाही आहे. एक चांगला संघ काय कमालीचं प्रदर्शन या हंगामामध्ये पाहतोय आपण. या टीमचं क्रमांक 1 वर रँक करताना पाहतोय आपण या वर्षीच्या हंगामामध्ये. आमच्यासोबत पाहतोय की आपण निश्चित धनाजी म्हणजे मास दादा हे नेहमी सातत्याने या असोसिएशनचे सदस्य सुद्धा आहेत आणि कडक नियमावली म्हणजे त्यांचा खूप मोठा योगदान आहे. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. कुठला संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. पहिला चेंडू मात्र टपापला तर खूप चेंडू बाहेर थोडासा जास्त टर्न घेतोय. निश्चितच चांगला हा चेंडू पाहतोय आपण. अतिशय क्लास सुरुवात धीम्या गतीचा हा बळणगिरा चेंडू होता त्यावर मात्र आड बॅटिंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटरचा बीट झालाय. याच पत्र चांगला फटका फाईन आहे. अतिशय अप्रतिम क्लास फटका. स्लॉक स्वीपचा चेंडू सीमा पार आलाय. चौकार.
फटका खेळला आणि जिथं टेनिस क्रिकेटचा जर प्राऊड ऑफ विचार केला आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा भावेश पवारची आठवण झाली. ज्या प्रकारे फटका खेळला होता, क्लास फटका, अतिशय वेगात बॅट फिरवली, त्या रडारमध्ये चेंडू आलाय आणि फायनल एक स्कोडलेकडे चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. आदरणीय व्यासपीठावर मधुकर मडवी दादांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्लास सुरुवात पाहतोय आपण बॅटर हार्दिक गायकवाड यांची. क्लास चौकार वसूल केलाय. समोर पाहतोय आपण वैभव माळी हा बॉलर पाहतोय ट्रम्प कार्ड ऑफ मानकुळ टीमचा. पलटी फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे, नित्य दीपक आहे, टायमिंग परफेक्ट आहे, चेंडूला थांबणं आता मात्र अडवल्या गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण आणि या 2 रन्स या बॉलवरती कम्प्लीट करतोय बॅटर हार्दिक गायकवाड. काही क्षणामध्ये पाहतोय की आपण एक चांगलं व्यक्तिमत्वाचं आगमन होताना पाहतोय आपण. दिगंबर गायकवाड, प्रचिती दिगंबर गायकवाड आणि बालकृष्ण पाटील कोलेगाव, दिगंबर गायकवाड यांचे मेहुणे येतं आणि निश्चित त्यांचं हे पाहू शकता आपण आगमन होताना. वेलकम प्रचिती, तुझ्या माध्यमातून कुछ मिठाई हो जाए स्वीट बॉक्स तुम्ही स्पॉन्सरशिप केलेली आहे, हे पाहू शकता आपण. प्रचिती छोट्या दिदीचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान अतिरिक्त चेंडूची हाताळणी पाहतो आपण. वाईड आहे ना, गोलंदाज सज्ज होताना वैभव माळी. याच पाहता क्लास फटकाय, चिप केलंय हवेत, मिड ऑफला बीट केलंय, आउटफील्ड दमदार आहे, थांबू शकणार नाही. चेंडू मात्र बघता बघता फरार झालाय, चौकार आलाय या बॉलवरती. काय कमालीची बॅटिंग करतोय हार्दिक गायकवाड. असं वाटतं की कमरेला एक पिशवी बांधली, त्यातून एक एक फटके बाहेर काढतोय. स्विंग करण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतोय की आपण अपील होती ती फेटाळून लावताना पाहतोय आपण. चांगला चेंडूची हाताळणी, जोरदार अपील होती, अपील फेटाळून लावताना पाहतोय पंच आमचे देवीदास पाटील सर. चांगल्या चेंडूने मात्र पाहतोय की आपण षटकाची समाप्ती होत नाहीये, कारण की अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आज चांगली धावसंख्या इथं मात्र म्हणता येणार नाही. धावफलकावर धावा त्या 11. तुम्हाला प्रति षटकामागे 15 पॉईंट 33ची सरासरी पार करावी लागेल. हार्दिक गायकवाड नावाचा हा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. एक मोठा फटका या षटकामध्ये मांडणं गरजेचं राहील. येणाऱ्या बॅटरमध्ये जर विचार केला आपण, परफेक्ट टीम आहे ती न्यू एकविरा पिंपळनेर टीम. याच पात्र फटका कडक आहे, उल्लेख केला होता की एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. स्विंग केलंय चेंडूला, स्केलच्या वरतून आलाय हा षटकार. वा भाई वा. हे पाहू शकता आपण आमचे लाडके क्रिकेटर दर्द रसिक पाहतोय आपण. फुल एन्जॉय करताना काय कमरेचा फटका होता, फ्लिक केला होता, पिकअप फटका पाहिला पण स्केलच्या वरतून आणि शेवट अतिशय गोड झाली षटकारांनी पाहतो आपण. पहिला षटक समाप्त झाले आणि इथं मात्र चिंतेचं वातावरण चौथा स्फोट मानकोली खेळाडूच्या चेहऱ्यावर सातत्याने पाहतोय आपण, कारण की मेन फ्रंट लाईन बॉलरवर हल्ला चढवलाय हार्दिक गायकवाड या स्टायलिश डावखुरा बॅटरने. समीकरण थोडं सोपं झालंय, कारण की जी सरासरी ती पार केलेली आहे. अजून सामना संपला नाही. एक षटक चौथा हिरवा स्फोट मानकुली टीमला वापशी करून देईल, पण तो कुठला गोलंदाज हाताळेल क्रमांक 2चा षटक पाहतोय आता मात्र घेऊन येतोय बॉलर. इथं मात्र सौरभ भोईर येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिला आणि टीमच्या माध्यमातून क्रमांक 2चं षटक हाताळताना एक चांगला युवा गोलंदाज पदार्पण केलं तेव्हा मात्र कमाल आणि धमान केली होती. चांगल्या बॅटरला आपल्या बॉलिंगवर नाचवलंय तो जर सौरभ भोईर होते. पण समोर यावेळेस बॅटर पाहतोय आपण ऋतिक म्हात्रे नावाचा बँड पिंपळनेर टीमचा हा सलामीचा बॅटर पाहतोय. विकेट तुम्हाला मिळवावा लागेल जर सामना जिंकत असेल. अंतिम फेरीत प्रवेश कुठला संघ करेल? पशुभाई 70-80 जे कापूरबा वेळे टीमचं आगमन झालेलं आहे त्या टीमचं करूया आपण स्वागत. कालचा दिवस या टीमने गाजवलाय.
चांगला चेंडू होता, सफल झाला होता. ऑन साईडकडे टर्न करण्याचा प्रयत्न, फाईनलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. बॅटला हलकासा आतल्या कडेला चेंडू स्पर्श झाला होता. एक सिंगल मिळते बॅटर ऋतिक मात्र याला. ऋतिक आपल्या डावाची सुरुवात करतोय, खाता उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 18. एक चांगली सुरुवात म्हणता येईल न्यू एकविरा पिंपळनेर या टीमची. 61 धावाचं आव्हान स्वीकारताना मात्र पहिल्या षटकामध्ये तब्बल 17, त्यानंतर पहिल्या चेंडूवर एका सिंगल. थोडीशी मैदानामध्ये क्षेत्रक्षमध्ये अदलाबदल पाहतोय. उजव्या आणि डाव्या हातात जोडी असल्यामुळे वारंवार प्रत्येक चेंडूवर परिवर्तन करावं लागतोय. हार्दिकवर मोठी जबाबदारी. एक चांगला स्टायलिस्ट बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे या टीमकडे. चांगला वेगवान चेंडू होता, सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडकडे बीट झालाय. आता मात्र लयमध्ये गोलंदाजी करताना सौरभ या बॉलरला पाहतोय आपण. कमी कालावधीमध्ये खूप मोठी चेप घेतलेला हा खेळाडू सौरभ पाहतोय आपण. मारा करतोय. हार्दिक गायकवाड सज्ज होताना कुठलेही परिवर्तन नाहीये. तो जर क्षेत्ररक्षण कायम. या चेंडूवर काय होईल, कशा प्रकारे बॅटिंग करेल, की मात्र एका अतिशय उच्च कोटीचा चेंडू हाताळून विकेट प्राप्त करेल. याच पात्र अजून एक वेगवान चेंडू. अजून एक मी उल्लेख केला होता की कुठला असा गोलंदाज असेल की मानकुल टीमला वापसी करून देईल, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 17, त्यानंतर मात्र काय कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण सौरभ भोईर या युवा बॉलरच्या माध्यमातून. 3 चेंडूवर फक्त 1-2 लगातार निर्धाव दबाव टाकले. इथून मात्र मोठ्या फटक्यासाठी जाईल, चुका करण्यासाठी भाग पाडेल. हार्दिक गायकवाड या बॅटरला गोलंदाज सौरभ मारा करतोय. या स्पर्धा फाईन फटका पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक स्कोरलेकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एक सिंगल. इथं मात्र कम्प्लीट. पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं की सुरुवात अतिशय चांगली आहे, पण या षटकामध्ये बांधून ठेवलंय बॅटरला. अतिशय सरळ लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी करतोय गोलंदाज सौरभ माळी. द ग्रेट बॉलिंग अटॅक. दुसरं षटक आपण हाताळताना पाहतोय. दत्तकृपा चषक 2025 अतिशय अद्भुत आयोजन पाहतोय आपण. दत्तकृपा स्पोर्ट पिंपलास आणि अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून खूप मुलाचं सहकार्य प्रत्येक खेळाडूकडून पाहतोय आपण. अल्पेश यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा कशा तऱ्हेने यशस्वीरित्याकडे वाटचाल करेल. परत एकदा चांगला चेंडू होता. अप्रता होता बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र फाईन लेगकडे जाईल आणि चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 23 बिनबाद. चांगली सुरुवात आहे, पण रन रेट आता मात्र वाढत चाललाय. पाहतोय आपण दबाव येईल. अतिशय प्रतिम. एका खराब क्षेत्ररक्षकांनी पूर्ण विश्लेषण बिघडवलंय. षटकातला पुलचा फटका पाहतोय आपण. मिडविकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त आणि फक्त मिळेल एक रन्स या बॉलवरती आणि समाप्तीचा इशारा होता. षटक क्रमांक 2चा. चांगलं प्रभावशाली षटक राहिलंय. येणार इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र खूप हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं राहील. तब्बल आलेख जर पाहिला आपण 17चा होता पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर मात्र 7 खर्च केला, एकूण 23. इथून मात्र निश्चित खूप चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. धावसंख्या 24 आहे. इथून सामना जिंकण्यासाठी आता मात्र निश्चित 12 चेंडू 37 असं समीकरण आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जर विचार केला पण 12 धावाची सरासरी पार केलेली आहे. इथून मात्र निश्चित आता आक्रमण हवाई फायर करणं जरुरी आहे, कारण की इथून येणारे 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 37 धावा इथं मात्र बनवायला लागेल. अजून एकदा अंतिम मेगा फिनालेमध्ये प्रवेश करण्यासाठी न्यू एकविरा पिंपळनेर टीमला. खूप मोठी चर्चा पाहिली आपण. त्यानंतर मात्र चेंडू सोपवलंय. मला वाटतं की मोहित माळीकडे चेंडू सोपवले टीमच्या कॅप्टननी. मोहित एक चांगला उच्च कोटीचा ऑलराऊंडर. चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमच्या माध्यमातून सातत्याने खूप विशेष मोलाची कामगिरी हा खेळाडू करतोय. हार्दिक गायकवाड याला मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूपासूनच सावध सुरुवात. त्यानंतर मात्र 2 मोठे फटके आले होते. त्यानंतर 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव घेतोय. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण हार्दिक गायकवाड. स्ट्राईकला इथे मात्र ऋतिक मात्रे सज्ज होताना खेळण्यासाठी. क्लास दाखवावा लागेल. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळेल की नाही, की मात्र इथून एकतर्फी सामना बनवेल.
चौथा हिरवा मानकोळ टीमचे बॉलर्स मोहित एक मोठी जबाबदारी. तिसरं षटक टर्निंग पॉइंट ठरेल. हा चेंडू पहिला अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. लाईन चुकीची होती. दोन्ही या समांतर रेषेत पंचाचे. खराब सुरुवात मोहित यांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 25 धावफलकावरती. सज्ज होताना गोलंदाज मोहित राऊंड द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता आणि याच बरोबर पाहतोय की बॅट चिकट आणि पहिला धक्का बसला न्यू एकविरा पिंपरी टीमला. अतिशय जबरदस्त षटक हाताळताना आपण जाऊया व्यासपीठावर. काहीतरी मान्यवर आलेले त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. दरम्यान दापडेगावचे मोनीश पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील दत्तप्रभा स्पोर्ट्स पिंपळा आयोजित दत्तप्रभा चषक पिंपळा 25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. हे व्यापडायचं आपण पाहतोय आणि व्यापडायचं अनेक मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांच्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर क्रमांक 3 वर आता मात्र पाहतोय केवल गायकवाड. क्रमांक 3 वर ही जागा खूप एक चांगल्या बॅटरची असते आणि केवलनी या वर्षीच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थाने टीमसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आदरणीय बालकृष्ण पाटील साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करून घेऊया. सज्ज होताना गोलंदाज मोहित माळी यांनी विकेट प्राप्त करून दिले. याच पात्रा फटका हवेचा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि बॅक टू द बॅक दुसरा धक्का बसलाय. आता मात्र पिंपरी टीमला मैदान सोडावं लागेल. बॅटर केवल गायकवाड याला आणि जी सुरुवात पाहायला मिळाली होती पहिल्या षटकामध्ये त्याने मात्र कमबॅक केलंय. इथं मात्र चौथा युवा स्पोर्ट मानकुली टीमनी हे आपण पाहू शकता. सन्मान केला जातो आमच्या मान्यवरांचा. त्यानंतर आपल्यामध्ये खास उपस्थिती आपण पाहतोय अभिषेक साहेबांची आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे आपण करणार आहोत. अभिषेक सिंग साहेबांची खास उपस्थिती आपण पाहतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. अभिषेक सिंग साहेब यांनी देखील बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान इथे आपण करत आहोत. आपण पाहू शकता. सन्मानाचे स्वरूप आपण बघतोय. मॅच देणारी उबदार शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे त्यांना या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील. नवीन बॅटर विजय आला. शेवटी मात्र पर्याय नव्हता. आल्या पॉली मात्र सन्मान दिले. चेंडूला परफेक्ट अवघड चेंडू होता. फक्त पुश केलंय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे. एक कलात्मक बॅटरचे एक वैशिष्ट्य की चांगल्या चेंडूला सन्मान देत असतात आणि एका धावेने विजय गायकवाड आपला खातं उघडतोय. टीमची धावसंख्या जर पहिल्या आता मात्र पुढे सकते ती धावसंख्या 26. सुरुवात अतिशय खराब पाहायला मिळाली होती. मोहित माळे यांच्या माध्यमातून पाहतो आपण वाईट चेंडू टाकला होता. त्यानंतर मात्र कमालीचे 2 चेंडूवर 2 मोठे मोठे विकेट आणि पूर्णपणे आता मात्र वर्चस्व पाहतो या सामन्यावर पकड मजबूत करताना चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमचं जेवढं कौतुक करा तेवढं कम आहे. इथून मात्र ऋतिक गायकवाडवर एक मोठी जबाबदारी असेल. आक्रमण 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 करावं लागेल कारण की आव्हान खूप मोठं आहे आणि पहिल्या षटकात तब्बल 17. त्यानंतर मात्र काय कमबॅक केले. वा भाई वा. मन जिंकली सध्या तरी पाहतोय आपण चौथा हिरवा स्पोर्ट मानकुली टीमचे बॉलर्स ज्या प्रकारे अटॅक करतायत. याच पात्रा फटका चांगला आहे. फेकून दिले चेंडूला पाहतो आपण मिड विकेटच्या वरतून टावरिंग षटकार ठोकलंय. मोकेश यक्षिणी आलाय हा षटकार. धावफलकावर तब्बल झाल्या त्या 32 आणि इथून मात्र अजून सामना जिंकण्यासाठी मला वाटतं की 29 धावेची आवश्यकता असेल. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 29 समीकरण.
येणारे इथून 8 चेंडू आणि 29 अजून सामना संपला नाही. एका फटक्याने प्रत्येकदा न्यू एकविरा पिंपळी संघ वापसी करताना अजून एक धमाका. हा पण जाईल. गेलाय चेंडू वाईट स्पीड विकेटच्या वरतून आला षटकार. पहिल्या 3 चेंडूवर विचारला पण धनाजी दादा तर निश्चित एकच धाव 2 विकेट. पण आता मात्र लागोपाठ दुसरा प्रहार 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 पाहतोय आपण. सलग 2 चेंडू 2 षटकारी मात्र सामना एकाएकी रंगात 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 आणलंय. बॅटर पाहतोय आपण हार्दिक गायकवाडच्या बॅटमधून. यस, कारण की ज्या प्रकारे माहित होतं की हार्दिक गायकवाड चांगली बॅटिंग करतोय. माझं एकच काम आहे, मी हार्दिकला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं आणि का चांगल्या बॅटरीची खरी ओळख आहे. स्ट्राईक चेंज केली आणि 2 सलग 2 मोठे फटके. पार्टनर असावा कसा तर विजय गायकवाड सारखा, कारण की तो सुद्धा कमी नाहीये. पण युवा बॅटर माझ्यापेक्षा चांगली सरस कामगिरी करतो, मी त्याला चान्स देणार आणि तो दिलंय. आणि 2 ठोकले. अजून एक जर आला तर परत वापसी केली तर मात्र न्यू एकविरा पिंपळी संघ सामना संपला नाही मित्रांनो. अतिशय रंगात रंगात सामना आणलाय. कोणी तो बॅटर डावखोरा इथं ग्रेट 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 बॅटिंग करताना पाहतोय. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलंय. यावेळेस पाहता त्यांनी फक्त खऱ्या अर्थाने स्वीप करायचं होतं, परफेक्ट टायमिंग करता आलं नाही. फक्त एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट करता येईल. आता मात्र 6 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. धनाजी दादा एक निश्चित उल्लेख करेन मी, कारण की बेनिफिट ऑफ का असेल पिंपळी टीमसाठी, कारण की या क्षणी या मैदानावर डावखुरा बॅटर खूप यशस्वी होतात. काल पहिला आपण एका टीमकडे डावखुरा बॅटर होता, पण इथं मात्र बाबा डावखुरा बॅटर जो आहे तो म्हणजे पाहता आपण सलामीचा हार्दिक गायकवाड. एक मोठा अडथळा असेल इथं मात्र टीम चौथा मानकुलच्या मधोमध येऊन जो अडथळा असेल तो हार्दिक आहे. हार्दिकला मात्र 6 चेंडूला समोर जावं लागेल आणि हा सामना कोण जिंकेल कोण हारेल येणारे 6 चेंडू इथं मात्र सांगून जातील. काय सामना रंगलाय. सेमीफायनलचा सामना आहे कालच्या दिवसामध्ये. यस, आपण पाहतो फसूबाई 70-80 जे कापूबा वेळी टीमचं उच्च कोटीचं प्रदर्शन पाहिलं तर पण आता पुढे जायचे मोनिश पाटील साहेबांचे आगमन झालेलं आहे आणि मोनिश पाटील साहेबांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत. त्याचे देखील अमूल्य उपस्थिती आपल्याला पाहण्यामध्ये त्यांनी देखील आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये दिलेला आहे आणि त्यांचा इथेच सन्मान आपण आपल्या व्यापटावरून करत आहोत. आपण पाहतोय त्यांची उपस्थिती त्या प्रार्थना आहे, कारण दत्तप्रभा स्पोर्ट्स पिंपळस आयोजित दत्तप्रभा पिंपळ चषकामध्ये त्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शॉल पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले गेले. तर शेवटच्या षटकाची जबाबदारी ऋषी भोईरच्या खांद्यावर पाहतोय आपण. 6 मध्ये रोखायचे तब्बल 22. बालगण सदू पाटील साहेब, आपण कुठे असाल तर आपण देखील व्यापार येऊन स्थानांतरण होण्याचं आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बालगण सदू पाटील साहेबांना देखील इन्व्हाइट केलं जाते. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेट कॉम्बॉक्स 6 चेंडू 22चं समीकरण आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना पाहतोय आपण. कोण जिंकेल सामना रंगात रंगात आलाय. पहिला चेंडू चांगला होता, पुश केलंय, चांगलं क्षेत्ररक्षण, धोका निर्माण झालाय आणि मोठी विकेट इथं मात्र बघता बघता प्राप्त करू शकला असता, पण नकारतो इथं मात्र निश्चितच व्यवस्थित गॅदर करता आला नाही. धक्का बसला असता मोठा, पण तसं काही घडलं नाहीये. अतिशय क्लास सुरुवात पाहतोय आपण ऋषी भोईरच्या माध्यमातून. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्याच प्रकारे चेंडू टाकला होता. पॉईंटकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 5 चेंडू 22चं समीकरण. या चेंडूवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. न्यू एकविरा पिंपळी टीमला सामना जर जिंकायचा असेल तर कोण जिंकेल, काय भारी सामना रंगतोय माहित आम्ही बोलत नाही दादा, वारंवार तिथून एकदा कानाकडे सांगा आम्हाला. सज्ज होताना गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावर पाहता परत एकदा अतिशय सुरेख चेंडू होता आणि आता मात्र असं वाटतंय की पराभव अट्टल आहे का. 2 चेंडूंनी मात्र सामना इकडे फिरवलंय. चौथा विराजपूर मानकुळी टीमचा एक अरुण युवा गोलंदाज, तो म्हणजे ऋषी भोईरचे 2 चांगले चेंडू आणि त्यावर मात्र हार्दिक गायकवाडला मोठे फटके खेळता आले नाही. आता मात्र 4 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावेची
22 धावेची आवश्यकता आहे. काय सुपर हिट बॉलिंग अटॅक चौथा हिरो पण मानकोट टीम कडे कुठल्याच प्रकारची खेळाडूची कमतरता नाहीये. एक फ्लॉप गेला तर दुसरा हिरो बनतोय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17, त्यानंतर मात्र काय वापसी केली. अप्रतिम अप्रतिम. सज्ज होतो गोलंदाज मारा करण्यासाठी ऋषी भोईर. राईट राऊंड द विकेट. डावखुरा बॅटर हार्दिक. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र निश्चित शेवटी स्ट्राईक रोटेट करावी लागेल आणि आता इथून मात्र अंतिम फेरीचे दरवाजे उघडले. चौथा हिरासपूर मानकुळ टीमचे पाहतोय आपण, कारण की येणारे इथून चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल बनवावा लागेल 21 धावा. तिसऱ्या षटकाच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले होते. तिथून मात्र एक उम्मीद झाली होती की चॅम्पियन बनण्यासाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश होईल काय टीमचं, पण ऋषी भोईर यांचे मनसुबे काही वेगळेच होते. अतिशय तिखट मारा केला आणि सलग 2 पहिले चेंडू वेट केले. त्यानंतर मात्र एक सिंगल आली आणि इथूनच आता मात्र खरा अर्थाने जर विचार केला आपण पूर्णपणे कमबॅक वापसी करून देत टीमला ऋषी भोईर हा बॉलर्स. खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय तो म्हणजे विजय गायकवाड. शेवट गोड करेल काय, चांगली बॅटिंग करेल काय. पुलचा फटका हवेत आहे, फटका फटलाय आणि इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. असून एका विकेटचं पतन. काय कमालीचं षटक ऋषी भोईर यांचं आपण पाहतोय. सौरभने टिपलाय झेल आणि आता मात्र निश्चित पराभवाचा जो मोठा अंतर किती धावणे कमी करेल येणाऱ्या शेड्यूलमध्ये पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहतोय दक्ष. एक अजून चांगला युवा ऑलराऊंडर नंबर 1 चा संघ पाहतोय सध्या या असोसिएशन मध्ये. थोडस संकटमध्ये निश्चित स्पर्धेच्या बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण. न्यू एकविरा पिंपळे टीमचं खूप मोठं गुणगान आपण गायलं, कारण की त्याचे दावेदार सुद्धा आहेत. प्रत्येक टुर्नामेंट जिंकू शकत नाही, कधी कधी मात्र निश्चित दबाव असतोय नंबर 1 चा. ऋषी सज्ज होताना कमालीचे षटक. पहिल्या 3 चेंडूवर सामना पूर्णपणे आपल्या टीम कडे झोकून दिले. काय ग्रेट बॉलिंग अटॅक पाहतोय आपण चौथा हिरासपूर मानकोळी टीमच्या माध्यमातून. चांगला चेंडू होता, खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. अजून एका बॅटरला इथं मात्र सोडावं लागेल मैदान. संघ पोहोचलाय. खेळ अतिशय अप्रतिम टिपल्या गेलं. अजून एक बॅटर होतोय बाद. कमालीच्या षटक हाताळलंय. इथं मात्र फक्त धावा खर्च केल्या. 2 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त करतोय ऋषी भोईर. अजित भोईर शाबास 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 की देताना पडते आपल्या एक युवा खेळाडूला. काय कमालीचं प्रदर्शन सामनावी ठरलंय. आमचे धनाजी दादा मास सांगतील आम्हाला की नो डाऊट ज्यांनी अतिशय प्रतिम बॅटिंग केली. तब्बल 44 धावा पटकावल्या, पण दुर्दैव म्हणावं लागेल की अर्धशतक कंप्लीट करू शकला नाही. तो ठरलाय वैभव माली ठरलाय मॅन ऑफ द मॅच. सुपरस्टार खेळाडूचं सुपर प्रदर्शन पाहिलं आपण. टू जाऊ आपण कॉम्प्युटर ऑफ भिवंडी धुमाळ सराकडे. खूप धन्यवाद सुनील पवार सर. तर मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे वैभव माली, ज्याने 44 धावा पहिल्या इनिंग मध्ये कुठून काढल्या. त्यांनी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन.
वैभव माली ठरला ह्या सामन्याचा सामना वैभव माली आपण या आपल्या समाधानाचं प्रदर्शक दिलं जाईल आकर्षक ट्रॉफी 44 धावांची एक मॅच इनिंग आपण वैभव मालीची पाहिलेलं आहे. वैभव मालीची मॅन मॅच वैभव माली आपण यानंतर आपण अंतिम सामन्याकडे देखील वळणार आहोत. पाल्यामध्ये धडक मारलेला आपण बघूया चौथ्याला मानकुली संघाला आणि अंतिम सामना आता मात्र पाहायला मिळेल जय कपूर वेले विपक्ष चौथ्यावर मानकुली या दोन संघामध्ये. वेलकम अक्षय पाटील आपल्या देखील हार्दिक स्वागत आहे. अक्षय पाटील वेणुगावचे वेळ उद्योजक आपल्या देखील वेणुद्योजक आपण याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जे कोणी वेळे संघाचे ते मेंटर आहेत आपण बघतोय. वैभव मालेचे मैदानाचे आणि वैभव मालेस मैदानाची आकर्षक ट्रॉफी मी देण्यासाठी विनंती करेन दिगंबर गायकवाड साहेबांचे बेवणे कोळेगावचे उद्योगपती बालकृष्ण पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते ही आकर्षक ट्रॉफी द्यायची आपण पाहू शकता. ही आकर्षक ट्रॉफी दिली जाते आणि त्यानंतर स्वीट बॉक्स प्रचिती दिगंबर गायकवाड जे दिगंबर गायकवाड यांचे सुकन्या आहे प्रचिती दिगंबर गायकवाड तिच्या शुभ असतात आणि त्यानेच स्वीट बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. त्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आपण बघू मोनिश पाटील साहेब दापोरे गावचे उद्योजक यांच्या शुभ असते ही कोल्ड ड्रिंक्स दिली जाते. आजकुच तुफान करते तुफान इनिंग त्याची पाहायला मिळले होते. वेलपेड वैभव आणि ऑन द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर मित्रांनो थोडंसं ब्रेक असणार आहे आणि नंतर ब्रेक नंतर आपण लगेच अंतिम सामन्याला सुरुवात करणार आहोत. यापुढे जर आपण उपस्थिती पाहतो दिगंबर गायकवाड साहेबांचे मेहुणे कोडेगाव येथून त्यांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला बालकृष्ण पाटील साहेब आणि त्यांच्या समोर त्यांचे सुकन्या प्रचिती दिगंबर गायकवाड यांना देखील पण पाहू शकते. त्यांच्या माध्यमातून मॅच के बाद कुछ मीठा हो जाए स्वीट बॉक्स आपण बघू मेहनतीच्या स्वरूपामध्ये आणि ते आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलं त्यांचे विशेष धन्यवाद मी व्यक्त करतोय. त्यांची बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यासमोर इतर मान्यवर देखील आपण पाहतोय. या सर्व मान्यवरांचा